10वी-12वी पदवीनंतर पुढे काय? वैद्यकीय क्षेत्रात हवंय उज्ज्वल भविष्य आणि 100% रोजगार. मग निवडा केपी पॅरे मेडिकल इन्स्टिट्यूट. प्रगत तंत्रज्ञान, दर्जेदार शिक्षण आणि कौशल्यपूर्ण प्रशिक्षण एकाच ठिकाणी. हो, आम्ही घेतो तुमच्या कौशल्य विकासाची जबाबदारी आणि हे आमचे विद्यार्थी सरकारी खासगी हॉस्पिटल आणि नामांकित लॅबमध्ये कार्यरत. आजच प्रवेश घ्या. केपी पॅरे मेडिकल इन्स्टिट्यूट. शिक्षण, कौशल्य आणि रोजगारांचं विश्वसनीय नाव. नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. अध्यात्माच्या नावाखाली महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या आणि अघोरी छळ करणाऱ्या एका स्वयंघोषित भोंदू बाबाला पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. राधामोहन मिश्रा असं या ढोंगी बाबाचं नाव असून पुण्याच्या वाघोली परिसरातून त्याला आणि त्याच्या 7 साथीदारांना अटक करण्यात आली आहे. पुण्याच्या वाघोली येथील उबळेनगर परिसरात एका बंगल्यात हा स्वयंघोषित गुरु राधामोहन मिश्रा आपला आश्रम चालवत होता. मूळचा हरियाणाचा असलेला हा बाबा गेल्या 8 वर्षांपासून पुण्यात सक्रिय होता. आपल्याकडे अलौकिक शक्ती आहे, आपण आर्थिक, शारीरिक आणि कौटुंबिक समस्या दूर करू शकतो असा खोटा दावा करून त्याने शेकडो भक्तांना आपल्या जाळ्यात ओढलं होतं. मात्र एका 41 वर्ष उच्च शिक्षित महिला भक्ताने दिलेल्या तक्रारीनंतर हा भोंदू बाबाचं भयंकर साम्राज्य उद्ध्वस्त झालं. तक्रारदार महिला एका नामांकित खाजगी कंपनीत नोकरीला आहे. तब्बल 2 दशकांपासून ती या बाबाच्या संपर्कात होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सन 2001 ते 2026 या 25 वर्षांच्या काळात हरियाणा आणि पुणे येथे या महिलेचा पाशवी छळ करण्यात आला. अध्यात्माच्या नावाखाली तिचं लैंगिक शोषण झालं, पण त्याहूनही भयंकर म्हणजे तिला विजेचे धक्के देण्यात आले आणि या ढोंगी बाबाची लघवी पिण्यासही भाग पाडण्यात आलं. इतकंच नाही तर बाबाने तिच्या कुटुंबाचं असं काही ब्रेन वॉश केलं होतं की तिच्या घरच्यांनी तिच्यावर विश्वास ठेवला नाही. हा बाबा फक्त लैंगिक शोषणच करत नव्हता, तर भक्तांची मालमत्ता लुटण्यातही पटाईत होता. पीडित महिलेची कोट्यवधींची मालमत्ता स्वतःच्या नावावर करण्यासाठी तिचा मानसिक छळ केला जात होता. गुन्हे शाखेने जेव्हा या आश्रमावर छापा टाकला तेव्हा पोलिसांचेही डोळे पांढरे झाले. पोलिसांना तिथे 6.5 लाख रुपये रोख, 15 लाखांचे दागिने, मोठ्या प्रमाणावर औषधं आणि लॅपटॉप, हार्ड डिस्क, सीसीटीव्ही फुटेजसह अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणं सापडली. यावरून या आश्रमात अनेक अघोरी प्रकार चालत असल्याचा संशय बळावला. पुणे पोलिसांनी केवळ मुख्य आरोपी राधामोहन मिश्रा यालाच नाही तर या गुन्ह्यात त्याला साथ देणारा त्याचा जवळचा साथीदार कवल नयन आणि इतर 6 महिला साथीदारांनाही अटक केली आहे. हे सर्वजण मिळून महिलांना जाळ्यात ओढायचे आणि त्यांना ब्लॅकमेल करायचे. या सर्व 8 आरोपींना न्यायालयाने 20 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.